ब्लाऊजचा पाठीमागचा गळा हवा आहे 10 इंचचा आणि वर्कचा गळा आहे 7 इंचचा। तर हाच गळा आपल्याला पाठीमागे लावण्यासाठी एक छान पॅटर्न करूया। त्यासाठी आपण गळा आहे तसा कट करून वर्कला आपल्याला पान गळ्याचा आकार द्यायचा आहे आणि ते पान गळ्याचा आकार देऊन ते वर्क साईडला काढून घ्यायचे। पाठीमागची बाजू गोल गळा आहे तसा 10 इंचाचा कट करून पाठीमागची बाजू आपल्याला सेम फॅब्रिकवरती स्टिच करून घेतली बघा आपण आणि नंतर हे वर्क आपल्याला अटॅच करायचं। त्याच्यासाठी शोल्डरला थोडंसं जॉईंट देऊन आपल्याला वर्क दाखवल्याप्रमाणे फोल्ड करून आपल्याला गळ्याला लावून घ्यायचं फिनिशिंगमध्ये। त्यानंतर एक्स्ट्रा मार्जिन कट करायचं आहे आणि वरच्या भागाला आपल्याला लेस जॉईंट करायची। लेस मॅचिंग असणं गरजेचं आहे। इथे आपण लेस लावायची अशी छान अशी। लेस लावल्यानंतर पुन्हा आपल्याला एक सिमरचा किंवा गोल्डनचा कपडा घेऊन कोट दोरीची पाइपिंग फक्त वर्कला लावायची आणि पलटी करून ती गळा कव्हर करून घ्यायचा आहे। त्यानंतर बघा किती छान हे पॅटर्न तयार होतं। याचा पूर्ण व्हिडिओ मी YouTubeला टाकलेला आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर कसं बनवायचं डिटेलमध्ये बघायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि हे पूर्ण पॅटर्न तयार झाल्याच्या नंतर किती छान गेटअप आलाय एकदा नक्की बघा। जपून हात ठेवला मन हे